नमस्कार सर्वांना. आज आमच्या घरी बनणार होती सोल्याची कचोरी. सोले म्हटलं म्हणजे विदर्भातल्या लोकांना माहित आहे काय असते ते असतात तुरीच्या शेंगांचे दाणे. मस्तपैकी दाणे आम्ही भाजून घेतले कढईमध्ये खरपूस त्यात मिरची लसणाच्या पाकळ्या गिकळ्या टाकून आणि इकडे मैदा भिजवून घेतला, मीठ ओवा आणि तेलाचं मोहन टाकून थोडासा घट्टसरच भिजवला कारण सगळे म्हणे का जास्त पातळ नाही भिजवा लागत. मग घेतली मस्तपैकी पोळी गिळी लाटून आणि ते जे डाळीचं मिश्रण होतं त्याचं आम्ही थोडंसं बेसन पीठ वगैरे भाजून त्याला मिक्सर मधून फिरवून मस्तपैकी सारण गिरण बनवून घेतलं. आमसूल पावडर मीठ गीठ तिखट टाकून एकच नंबर बनलं होतं मिश्रण. आणि मग मस्तपैकी अशी याची मैद्याची पारी लाटली, त्याच्यात ते मिश्रण सगळं भरलं मस्तपैकी असं त्याचं गोल गोल करून मोदकासारखं पुरणपोळीसारखं सेम तसं भरून घेतलं. मग ते वर थोडंसं उरलेलं होतं ते काढून घेतलं आणि अशी गोल करून त्याला दाबून कुठूनच फुटली नाही पाहिजे बा म्हणून असं बरोबर करून घेतलं होतं गोल. आणि मग ते असं लाटून घेतलं, असं दाबून घेतलं व्यवस्थित आणि पॅक करून घेतलं व्यवस्थित तेल गिल लावून. आणि मग त्याला घेतलं आम्ही लाटासाठी. मग हळूहळू हाताने ते लाटा लागते म्हणे, तर पहिले दाबून घ्यायचं म्हणे. दाबलं म्हणजे कसं ते जास्त लाटा नाही लागत. मग हळूहळू घेतलं लाटाले. कायचं माय बाई फुटूनच गेली, थोडीशी फुटली होती पण काही त्याच्यातून सारण गिरण काही बाहेर निघालं नाही. म्हटलं आपण पहिल्यांदाच करून राहिलो तरी पण आपल्याला चांगली जमली. म्हटलं लोकांना तर एवढी जमत नाही, लोक तर एवढा करायचा उल्हासच करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कोण करण म्हणते एवढं ते भात बूळ मैदा भिजवून हे करण ते करण तळण गिळ, त्यापेक्षा डायरेक्ट जाय म्हणते आणि 2 प्लेट विकत घेऊन ये म्हणते. असा सीन आहे आजकालचा. पण आम्हाला घरचीच खायची होती कारण का सोल्याची कचोरी आम्हाला भेटत नाही कुठं. मस्त केली बाई आणि तळाली टाकली आणि एकच नंबर झाली होती आमची मस्त कचोरी. या मग खायसाठी कचोरी.